नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आर्थोलॉजी प्लस इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया आणि इकॉनॉमिक सर्वे ऑफ महाराष्ट्र या बॅचमध्ये. मित्रांनो, आपण सामायिक क्षेत्र हा टॉपिक बघत आहोत. त्यातील आपले भाग 1, भाग 2, भाग 3, भाग 4 बघून झाले आहेत. तर आज आपण भाग 5 चालू करणार आहोत. तर भाग 5 ची सुरुवात आपण इलेक्ट्रॉनिक कचऱ्यापासून करणार आहोत. तर लक्षात ठेवा मित्रांनो, तत्पूर्वी काल आपण जे पाहिलं होतं घातक कचरा संकलन केंद्र, ते आपण परत पाहूयात. ते पुढे तळोजा ठाणे, महापेठ ठाणे, रंजनगाव पुणे आणि कुठे बुटेपुरी नागपूर. काल जसं सांगितलं तुम्हाला तसं नागपूरचे कोणी आपले आदरणीय सीएम सर आहेत, बरोबर आहे. त्याला सीएम सरांसोबत तुम्ही त्याला लिंक करून तुम्ही लक्षात ठेवू शकता. आदरणीय डीसीएम कोण आहेत आपले, अजितदादा आहेत, नंतर एकनाथ शिंदे साहेब आहेत. अशा प्रकारे आपले एक सीएम आणि 2 डीसीएम आज लक्षात ठेवून आणि त्यांचे जे नेटिव्ह शहर आहेत त्या संदर्भात तुम्ही असं काय करू शकता, तुम्ही लक्षात ठेवू शकता. काल तुम्हाला सांगितलं अशा प्रकारे 4 संकलन केंद्र होते, नागपूर, पुणे आणि ठाण्याला किती तर 2 आहेत, असं लक्षात ठेवा. इलेक्ट्रॉनिक कचरा काय, इलेक्ट्रॉनिक कचरा असेल, जैविक कचरा असेल आणि प्लास्टिक कचरा असेल. बाकीची इन्फॉर्मेशन वाचून घ्या की नेमकं काय आहे. तसं फक्त आपल्याला काय महत्त्वाचं आहे, अधिनियम विचारले जाऊ शकतात, अधिनियम त्याची इयर विचारले जाऊ शकतात. तर लक्षात ठेवा, सन 2023 मध्ये ई कचरा व्यवस्थापन नियम 2016 अंतर्गत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पर्यावरणास अनुकूल तंत्रज्ञान असलेल्या 226 उद्योगांना ई कचऱ्याचे भाग सुटे करणे, पुनर्चक्रण करणे यासाठी मान्यता दिली असून त्याची एकूण क्षमता प्रतिवर्ष किती आहे, 3,77,369 मेट्रिक टन आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्या महत्त्वाचं काय मित्रांनो, हा नियम जो आहे तो लक्षात ठेवा. ई कचरा व्यवस्थापन नियम किती आहे, 2016चा आहे. जसं आपण वास कचऱ्याचा पाहिलं तर वास म्हणजे वॉटर रिलेटेड नियम पाहिला तर एअर म्हणजे हवेचे रिलेटेड पाहिला तर एस फॉर साऊंड म्हणजे ध्वनी रिलेटेड पाहिलं. वास कचऱ्याचा, कचरा म्हणजे घातक कचऱ्याचा जो होता 2016, घातक कचऱ्याचा 2016 होता. तसंच इलेक्ट्रॉनिक कचरा पण तुम्ही जर लक्षात ठेवलं त्यांनी त्यासोबत घातक कचऱ्यासोबत काय आहे, तो ही नियम म्हणजे घातक कचऱ्याचा नियम जो होता तो 2016चा होता आणि ई कचऱ्याचा पण किती 2016चा आहे. तसंच जर पाहिलं वैद्यकीय कचरा, त्याचा जैविक कचरा व्यवस्थापन नियम कधी 2016चा आहे. म्हणजे वास कचऱ्याचा मध्ये आपण जो कचरा होता, घातक कचरा नियम जो होता तो पण किती होता, 2016चा होता. त्यासोबत तुम्ही इलेक्ट्रॉनिक कचरा असेल, जैविक कचरा असेल, तीन जे नियम आहेत 2016चे, इलेक्ट्रॉनिक कचरा, जैविक कचरा आणि घातक कचरा, हे 2016ला आलेले दिसतील. नंतर जर पाहिलं तुम्ही मित्रांनो, नंतर आहे प्लास्टिक कचरा. प्लास्टिक कचरा पत्रक जो नियम होता तो 2 वर्षांनी आला, 16 आणि 2 किती 18ला आला, असं लक्षात ठेवा. हे 3 लक्षात राहतील तुमचे, 2016 आहेत ते. आणि प्लास्टिक कचरा कधीचा आहे मित्रांनो, 2018चा आहे. हे बघा लक्षात ठेवा काय आहे, महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल उत्पादन वापर विक्री वाहतूक हाताळणी आणि साठवण अधिसूचना कधीचा आहे, 2018चा आहे. ही काय तर नियम नाही तर काय, ही अधिसूचना आहे, असं लक्षात ठेवा. ते 3 2016चे आहे आणि त्यामध्ये 2 ऍड करा, 2 वर्ष काय आलं प्लास्टिक संदर्भात आलं, ते कधी 2018, असं लक्षात ठेवा. नंतर आहे सांडपाणी प्रक्रिया. राज्यात डिसेंबर एकूण निर्माण झालेल्या सांडपाण्यापैकी 40.5% पाण्यावर प्रक्रिया करण्यात आली. किती 40.5%वर काय केली, पाण्यावर प्रक्रिया करण्यात आलेली आहे. 40.5 लक्षात ठेवा. हे आपल्यासाठी आकडा महत्त्वाचा आहे. जर विचारलं की महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सांडपाण्यापैकी किती पाण्यावर प्रक्रिया झाली, तर लक्षात ठेवा 40%. लक्षात ठेवा, राऊंड फिगर किती 40%, 40 बरोबर, किती 40% असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. नंतर लक्षात ठेवा की आपल्याला संवर्धन बद्दल आहे की सरोवर संवर्धन काय, नदी संवर्धन योजना म्हणजे काय, माझी वसुंधरा अभियान काय आपल्याला साठी महत्त्वाचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं काय, आपली माझी वसुंधरा अभियान हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तर तत्पूर्वी आपण बघूया सरोवर संवर्धन योजना काय, लक्षात ठेवा. राज्याच्या शहरी व निमशहरी भागातील सरोवरे व मोठे जलाशय यांचे पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी राष्ट्रीय जल परिसंस्था संवर्धन आराखडा राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत कोराडी तलाव नागपूर व धर्मवीर संभाजी तलाव सोलापूर या तलावांचा समावेश केला आहे. सरोवर संवर्धन योजनेमध्ये 2 कोराडी तलाव नागपूर आणि धर्मवीर संभाजी तलाव सोलापूर, म्हणजे नागपूर आणि सोलापूर लक्षात ठेवा. नागपूरचे आपले जे आदरणीय मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब, ते सध्या कुठे तिकडले एक लक्षात ठेवा त्या संदर्भात. आणि आपले जे पूर्व मुख्यमंत्री होते, बरोबर आहे, सुशीलकुमार शिंदे होते, आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब होते, तर ते कुठे लक्षात ठेवा सोलापूर, असं लक्षात ठेवा. एक नवीन मुख्यमंत्री, एक जुने मुख्यमंत्री त्यांच्या शहरातली त्याला असं काहीतरी लक्षात ठेवा. नवीन जे आहेत आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि जुने जे होते आदरणीय आपले काय त्याला सुशीलकुमार शिंदे सर, बरोबर, त्या संदर्भात तुम्ही लक्षात ठेवू शकता. कोराडी तलाव नागपूर आणि हे धर्मवीर संभाजी तलाव सोलापूर, असं लक्षात ठेवा. नदी संवर्धन योजना लक्षात ठेवा मित्रांनो, एकच लक्षात ठेवा मित्र, एकच हा नदी संवर्धन योजना. राज्यातील प्रमुख नद्यांच्या प्रदूषित पट्ट्यांचे शुद्धीकरण करण्यात आलेलं आहे, बरोबर. पुणे शहरातील पुणे मुळा मोठा नदी आणि नागपूरची नाग
लक्षात ठेवलं हिथं जर राहिलं नदी संवर्धन योजनेमध्ये लक्षात ठेवा की 2 आहेत तर ते विचारू शकता आहे की कोणकोणत्या नद्या त्या नदी संवर्धन योजनेमध्ये आपण त्याला तरतूद केलेली आहे खर्चाची तरतूद केली आहे. लक्षात ठेवा पुण्यामधील मुळा मोठा आहे नागपूरची नाग तर लक्षात ठेवा आपले आदरणीय मुख्यमंत्री नागपूरचे म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही जर लिंक केलं तर लक्षात येईल की तुम्हाला आपले नागपूर आणि पुण्यामधील त्या स्कीमा आहेत. आपण जे कातकचरा संकलन केंद्र जर रिलेट केलं एक आपले सीएम असतील आणि डीसीएम असतील त्यांच्या शहराशी रिलेट झालं आणि सरोवर संवर्धन म्हणजे जर पाहिलं की एक नवीन मुख्यमंत्री आणि जुने एक मुख्यमंत्री त्या संदर्भात आपण लिंक केलं आणि नदी संवर्धन योजनेमध्ये जर पाहिलं नाग नदी कुठले नागपूरची आहे आणि पुण्यातली कोणती मुळा मोठा आणि पुण्यामधले कोण आहेत आपले आदरणीय दादा आहेत. लक्षात ठेवा पुणे मुळा मोठा आणि नागपूर नाग असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. नंतर लक्षात ठेवा राज्य शासनाने राज्यातील नद्यांच्या प्रदूषित पट्ट्याचे शुद्धीकरण करण्यासाठी राज्य नदी संवर्धन योजना सुरू केली आहे. काय राज्य नदी संवर्धन योजना सन किती लक्षात ठेवा सन 2021 मध्ये अमरावती नदी गोदावरी नदी व मोसम नदी या नद्यांच्या संवर्धन करता एवढा किती खर्च झाला त्यांनी सांगितले अनुदान अमरावती गोदावरी आणि मोसम नदी कोणत्या अमरावती गोदावरी आणि मोसम नदी लक्षात ठेवा. आणि नमामि चंद्रभागा मिशन अंतर्गत चंद्रभागा नदीच्या संवर्धनासाठी किती कोटी खर्च केलाय ते आपल्याला पाहता येईल. तर लक्षात ठेवा की किती खर्च झाला ते महत्त्वाचं नाही तर आपल्यासाठी महत्त्वाचं काय की कोणत्या नद्या तो प्रोजेक्ट चालू आहे. तर लक्षात ठेवा इकडे कोणते नदी राज्य नदी संवर्धन योजनेमध्ये कोणकोणते तर अमरावती गोदावरी आणि मोसम नदी लक्षात ठेवा कोणकोणते अमरावती गोदावरी आणि मोसम नदी लक्षात ठेवा. अमरावती आहे गोदावरी आहे आणि मोसम लक्षात ठेवा मोसम मला मोसम चांगला असेल तर नद्याला पाणी येईल बरोबर आहे असं लक्षात ठेवा बरोबर. आणि गोदावरी नदी का सगळ्यात महाराष्ट्रातली मोठी नदी आहे ना मग त्या संदर्भात तुम्ही लक्षात ठेवा मोसम चांगला म्हणून गोदावरीला पाणी आलं बरोबर आहे. हमरो गोदावरी को पाणी आलं काय हमरो गोदावरी हमरो म्हणजे अमरो म्हणजे अमरावती असं काहीतरी रिलेट करा असं तुम्ही काय करा त्याचा काय करता त्याला आपलं काय म्हणतात त्याला काय म्हणतात ट्युनिंग तयार होती. अमरो म्हणजे माझं आणि अमरो म्हणजे हमरो करा असं लक्षात ठेवण्यासाठी अमरो मोसम चांगला झाला म्हणून गोदावरी नदीला आला आणि गोदावरी नदी कोणाची हमरो म्हणजे अमरावती लक्षात ठेवा असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. आणि कोणतं आहे राज्य नदी संवर्धन योजना असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. नंतर लक्षात ठेवा मित्रांनो की नमामि चंद्रभागा मिशन अंतर्गत चंद्रभागा नदीच्या संवर्धनासाठी किती कोटी निधी केला ते पहिले आणि नमामि चंद्रभागा मिशन आपल्यासाठी महत्वाचं आहे. अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. नदी संवर्धन योजना पुणे मुळा मिठा नागपूरची नाग आहे आणि राज्य नदी संवर्धन योजनेमध्ये पाहिलं तर अमरावती गोदावरी आणि आपल्याला जर मोसम नदी असं पाहता येईल. आणि नमामि चंद्रभागामध्ये आपण काय चंद्रभागा नदीच्या संवर्धनासाठी आपल्याला तरतूद केलेली दिसेल. आता आपल्यासाठी महत्वाचं काय तर माझी वसुंधरा अभियान काय ते तुम्ही पाहून घ्या. माझी वसुंधरा अभियान सन 2020-21 ते 24-25 या कालावधीत 5 टप्प्यात राबवण्यात येत आहे. किती 5 टप्प्यामध्ये लक्षात ठेवा 2020-21 ते 24-25. तर तुम्हाला जाणवलं असेल की नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन कितीची आहे मित्रांनो घोषणा 2019 ला झाली पण सुरुवात किती वर्षासाठी आहे 5 वर्षासाठी सुरुवात झाली त्याची घोषणा 19 आहे सुरुवात झाली 2020 पासून. मग असं लक्षात ठेवा की नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर खूप मोठा प्रोजेक्ट आहे त्या अंतर्गत हे छोटे छोटे प्रोजेक्ट येतात असं लक्षात ठेवायचं. का मोठा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आहे त्याच्या अंतर्गत छोटे छोटे प्रोजेक्ट आलेले दिसतील तुम्हाला. असं मी असं काही स्टोरी टाईप ठेवण्यासाठी तुम्हाला हे गोष्टी सांगत आहे. तर बघा 2020-21 ते 24-25 किती 5 टप्प्यामध्ये आहे बरोबर आहे. आणि आपल्याला जर जाणवलं नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन ही 5 वर्षासाठी राबवण्यात येईल असं आपल्या लक्षात येईल. म्हणजे नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईनची आम्ही माझी वसुंधरा अभियान ही राबवू शकतो. म्हणजे असं लक्षात ठेवा की माझी वसुंधरा अभियान माझी म्हणलं की आपुलकी निर्माण होती ती आम्ही कुठे टाकली नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन म्हणजे नॅशनल प्रोजेक्ट मध्ये टाकली असं लक्षात ठेवा. 2021 ते 24-25 असं लक्षात. आणि टप्पा किती लक्षात ठेवा मित्रांनो 5 बरोबर आहे. अशा प्रकारे बाकीचं लक्ष ठेवा. आणि माझी वसुंधरा 5 अंतर्गत सर्व 418 नागरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि 27,899 ग्रामपंचायती सहभागी होत आहेत. हे महत्वाचं काय तर 418 नागरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि काय लक्ष ठेवा 27,899 ग्रामपंचायती सहभागी होत आहेत. मग सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामपंचायतीच्या ज्या काय त्याच्या अंतर्गत येतात असं लक्षात ठेवा. आकडा लक्षात ठेवा 418 आणि राऊंड फिगर 27,000 लक्षात ठेवा ग्रामपंचायतीची. अशा प्रकारे तुम्ही हा माझी वसुंधरा अभियान कधी 2020 पासून स्टार्ट होतं 2021 ते 24-25 आहे 5 टप्प्यामध्ये राबवण्यात येतं. आणि माझी वसुंधरा 5 अंतर्गत किती 418 नागरी स्थानिक संस्था आणि ग्रामपंचायत किती 27,899 ग्रामपंचायत सहभागी होत आहेत असं लक्षात ठेवा. नंतर लक्षात ठेवा माझी वसुंधरा अभियान 4 वर्षाची प्रगती खालीप्रमाणे. मित्रांनो हे हायलाइट केलेलं नक्की वाचा कारण की ह्याच्यावर मी आता घेत नाही कारण की आपल्याकडे तेवढा वेळ नाही. ह्या गोष्टी अशा की तुम्ही वाचले तरी लक्षात राहू शकता त्यामुळे वेळ घालत नाही. आपलं जे ट्रिक्स टेक्निक्स ट्रेंडनुसार जी बॅच चालू आहे आपली तशी शेवटच्या लेक्चरपर्यंत असणार आहे. त्यामुळे तुम्ही काय असं हे करू नका की तुम्ही मधलं का वाचलं नाही तर मधलं हे तुमच्यासाठी ठेवलं आहे आणि सरळ वाचलं तरी लक्षात राहील. पण मी मित्रांनो इथं घेत नाही याचा अर्थ असं काही ते महत्वाचं नाही. हायलाइट केलं याचा अर्थ काय आहे महत्वाचे जेव्हा स्टेटमेंट स्वरूपात क्वेश्चन येतात त्यावेळी अशा स्टेटमेंट स्वरूपात आपल्याला कळतं की नेमकं त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड आहे. ती बघा 200 मेगावॅट अपर ऊर्जा निर्मिती क्षमता निर्माण करणे मग विचार करू शकता 200 300 400 500 किती 200 मेगावॅट हरित क्षेत्राची निर्मिती करणं वृक्ष लागवड अशा काही गोष्टी आहेत
कार्यक्रम चालवण्यात आले, असे जलस्रोत पुनर्जीवित केले जातील, जनजागृती कार्यक्रम म्हणजे काय हे त्यामध्ये ऑप्शन मध्ये दिलं जाऊ शकतं किंवा जलसंधारण क्षमता निर्माण करणे अशा प्रकारे काय केलं जातं ऑप्शन मध्ये दिलं जाऊ शकतं आणि तुम्हाला उत्तर विचारले जाऊ शकतात. बऱ्याच वेळा काय होतं काही गोष्टी आपल्याला ना वाचल्या नसल्यामुळे काय होतं सोप्या गोष्टी आयोग सोपं विचारतं, फक्त आपलं काय वाचण्यात न आल्यामुळे काय होतं की आपल्याकडनं क्वेश्चन चुकतात. मित्रांनो साधे फॅक्ट आहेत, साधी इन्फॉर्मेशन आहे, जस्ट वाचून घ्या. आता दुसरं बघूयात सागर तटीय विनिमय. ह्याच्यामध्ये आपण फक्त ऍड बघूया पर्यावरण संरक्षण अधिनियम कितीचा आहे 1986 अंतर्गत सागरी किनारा क्षेत्रावरील पर्यावरणाचे संरक्षण संवर्धन आणि विकास कामाचे नियमन करण्यासाठी सागर तटीय विनिमय क्षेत्र अधिसूचना जारी केली आहे. कधी कधी लक्ष ठेवा किती कोणत्या ऍक्ट अंतर्गत अधिनियम अंतर्गत आहे पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 काय आलेले नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आलेली आणि लक्षात ठेवा की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मध्ये आमच्या मुलाला आम्ही पर्यावरणाचं संरक्षण कसं करायचं त्याबद्दल धडे दिले असं लक्षात ठेवा. मी तुम्हाला तो ऍक्ट पण लक्षात राहील. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी कधीची 1986 आहे आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 86 मध्ये आम्ही काय सांगितलं लहान मुलांना आपलं पर्यावरण खूप गरजेचं आहे, त्याची काळजी तुम्हाला घ्यावं लागेल. सरकारचे असं निदर्शनास आलं की लहान लेकरावर जर आम्ही हे बिंबवलं तर ही पुढची भविष्यात काय देशाची पुढची भवितव्य आहे त्यांना जर आता सांगितलं तर काय करतील हे त्याच्यामध्ये ह्या गोष्टी आत्मसात करतील आणि हरित पर्यावरण आणि शाश्वत विकास कसा होईल या संदर्भात त्यांना जर लहानपणीच माहिती दिली तर भविष्यामध्ये जेव्हा ते मोठे होतील तेव्हा आणि काही लोक त्या म्हणजे काय ते आपलं भविष्य असल्यामुळं हे लोक आपलं काय पॉलिसी मेकिंग मध्ये पण येणार अधिकारी होऊन मग त्यावेळेस काय होईल ह्या गोष्टीकडे जास्त लक्ष देतील. त्यामुळे असं लक्षात ठेवा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 1986 आणि आमचा पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 काही काय सोबत आलेले आहेत असं लक्षात ठेवा. म्हणजे वेगळं लक्षात ठेवायची काही गरज लक्षात म्हणजे वेगळं ठेवण्याची काही लक्ष म्हणजे वेगळं काही असतं मला वेगळं फॅक्ट काही लक्षात ठेवण्याची गरज पडणार नाही. दुसरा आहे उच्चतम भरती रेषा व राज्यातील 7 तटीय जिल्ह्याच्या सागर तटीय व्यवस्थापन नकाशासह केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. उच्चतम भरती रेषा आणि राज्यातील 7 तटीय जिल्ह्यांचे सागर तटीय व्यवस्थापन नकाशास केंद्र शासनाने काय केली मान्यता दिली. किती जिल्हे 7 तटीय जिल्ह्यांचे किती 7 तटीय जिल्हे आहेत किती 7 लक्षात ठेवा 7. आणि लक्षात ठेवा आपल्याला जर पाहिलं असेल की ब्ल्यू फ्लॅग पॉलिसी किंवा बरोबर आहे ब्ल्यू फ्लॅग धोरण किंवा ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन बरोबर आहे तर ते विचारलेले क्वेश्चन आहे प्रिलिम्सचा. तर आपल्याला विचारलं ब्ल्यू फ्लॅग पॉलिसी काय आहे किंवा महाराष्ट्रामध्ये पहिलं कोणतं होतं किंवा देशामध्ये कोणतं होतं तर विचारलं जाऊ शकतं किंवा ब्ल्यू फ्लॅग पॉलिसी काय आहे ते लक्षात ठेवा. ब्ल्यू फ्लॅग पॉलिसी काय ते लक्षात ठेवा. ब्ल्यू फ्लॅग पॉलिसी ब्ल्यू फ्लॅग धोरण म्हणतात ते अशासाठी लक्षात ठेवा मित्रांनो की जे आपलं हे असतं ना सागर तटीय जे क्षेत्र असतं किंवा क्षेत्र काय त्याला ते स्वच्छ ठेवण्यासाठी जे काय असतं ते धोरण असतं किंवा ब्ल्यू फ्लॅग टॅग पण त्याला असं म्हणता येईल लक्षात ठेवा. आणि ते कधी कुठं झालं ओरिजिनेट फ्रान्स मध्ये तयार झालं 1985 ला लक्षात ठेवा. ब्ल्यू फ्लॅग पॉलिसी 1985 ला आणि 1985 ला आपल्याला माहिती की आमचं काय होतं 1985 ला आठवा ना इंदिरा आवास योजना. इंदिरा आवास योजना मध्ये काय आहे आवास आहे. आवास म्हणजे घर आणि घरावर काय लावला आम्ही निळा झेंडा लावला. निळा झेंडा कायसाठी सागराचं संवर्धन करण्यासाठी. आणि निळाच का तर आमचं सागराचं पाणी काय आहे निळा आहे असं लिंक करायचं मित्रांनो. 1985 इंदिरा आवास योजना ब्ल्यू फ्लॅग पॉलिसी 1985 आवास म्हणजे घरावर आम्ही निळा झेंडा 85 लावला आणि ते कुठून आणला तो झेंडा फ्रान्सवरून आणला. त्यावेळेस कुठून फ्रान्सवरून आणला लक्षात ठेवा बरोबर आहे लक्षात ठेवा. आणि इंडियामध्ये किती ब्ल्यू फ्लॅग बीचेस किती लक्षात ठेवा मित्रांनो 12 बीचेस आहेत. किती 12 आहेत. किती 12 लक्षात ठेवा. तिथे 12 आहेत 12 लक्षात ठेवा. आणि पहिलं जे होतं भारतामध्ये आलेलं किंवा आशियामधील पहिलं होतं आशियामध्ये अभ्यास भारतामध्ये पण पहिलंच येते तर लक्षात ठेवा. ओडिसामधील चंद्रभागा किनारा होता जो कुठला आहे कोणार्क किनाऱ्याजवळ त्याला आहे त्याला पहिलं ब्ल्यू फ्लॅग टॅग भेटलेला आहे. कोणतं ओडिशामधील चंद्रभागा किनारा असं लक्षात ठेवा. ओडिशा आशिया येते ना ओडिशामध्ये साम्राज्य येते आणि आशियामध्ये येते. ओडिशा आशियामधील पहिलं अभ्यास भारतामधील पहिलं आणि कुठं आपलं जे आहे कुठलं लक्ष ठेवा चंद्रभागा किनारा कोणार्क बरोबर आहे. चंद्रभागा किनारा कोणार्क आपलं चंद्रभागा नाही आपली चंद्रभागा नाही कोणार्कचा किनारा आहे. आपली चंद्रभागा नदी आहे. नमामि चंद्रभागा प्रोजेक्ट आताच आपण पाहिलेला आहे असं लक्षात ठेवा. पर्यावरण विषयक मान्यता पर्यावरण आघात मूल्यांकन अधिसूचना कधीच्या 2006 लक्षात ठेवा. पर्यावरण आघात मूल्यांकन अधिसूचना कधीची 2006 आहे लक्षात ठेवा. किती 2006 आहे लक्षात ठेवा. किती 2006 पर्यावरण आघात मूल्यांकन अधिसूचना 2006 लक्षात ठेवा. सामाजिक न्याय सामाजिक न्याय म्हणजे आपल्याला बघायचं की SC असेल ST असेल VJNT असेल OBC असेल SBC असेल ACBC असेल आणि ACBC हे वेगळे बरं का हे ACBC आहे आणि हे ACBC आहे. पोरं कन्फ्युज होतात.
स्पेशल बॅकवर्ड क्लास SBC, काय स्पेशल बॅकवर्ड क्लास SBC, आणि ACBC आहे स्पेशल इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास, काय स्पेशल सॉरी माझं पण कन्फ्युज झालं की असं होतं आपण फास्ट मध्ये एक्झाम मध्ये पण असंच होतं, त्यामुळे कसं शांत बघायचं काय SBC स्पेशल बॅकवर्ड क्लास, काय स्पेशल बॅकवर्ड क्लास, आणि ACBCचं सोशल आणि इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास, काय सोशल आणि इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास ACBC आहे. मित्रांनो सध्या थोडी ना उन्हाची ना थोडं त्रास होतो, त्यामुळे माझं बोलणं पण तुम्हाला असं झालं असं की थोडं हे होतंय, मग तब्येत पण माझी ठीक नव्हती काही दिवस, त्यामुळे थोडं माझं होतं आवाजामध्ये पण तुम्हाला जात असेल, आणि थोडं माझं बोलणं फास्ट आहे त्याबद्दल सॉरी मित्रांनो. काही गोष्टी तुम्हाला असं डायरेक्ट हवेत नाही गेलेल्या सारख्या वाटतील, ठीक आहे, त्यावर मी काम करत आहे कसं चांगलं स्पष्ट बोलता येईल तसं, ठीक आहे. तरी बरेच मित्र म्हणले की सर तुम्ही चांगलं घेताय, त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन म्हणजे थँक्यू सुबे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे मित्रांनो की तुमचा जो सपोर्ट भेटलाय मला ते खूप छान भेटलाय. म्हणजे मला वाटलं नव्हतं ही माझी पहिलीच बॅच होती PIQची बॅच, नंतर ही दुसरी म्हणजे PIQ बॅच असेल किंवा ही असेल सोबत मी 10-15 दिवस किंवा 15-20 दिवसाच्या अंतराने चालू केल्या, आणि इतका म्हणजे चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स मला भेटला त्याबद्दल म्हणजे खूप भारी वाटतंय. आणि मुलांचे कमेंट पण आले की एक मॅडम आहे त्यांनी हॅट्सअप असं टाकलं, का एक मुलाने सांगितलं की इतकं सोपं म्हणजे इकॉनॉमिक्स हातात घेऊ वाटत नाही, पण ती इकॉनॉमिक्स आता वाचायची किंवा पाहण्याची एक आवड निर्माण झाली, त्याचा डाटा कसा करायचा आणि कसं पॉलिसी मेकिंगमध्ये इंटरव्ह्यूमध्ये इकॉनॉमिक सर्व्हिसचा पण कसा फायदा होऊ शकतो हे त्यांना ते जाणवलं, त्यामुळे त्यांनी खूप चांगल्या कमेंट केल्या. आणि बाकीच्याही काही विद्यार्थी आहेत त्यांच्याही मला कमेंट येत असतात, त्याबद्दल सर्वांचेही खूप खूप धन्यवाद. असंच या प्रकारे मी आणखी चांगलं करण्याचा प्रयत्न करत आहे, तुमची अशी साथ राहू द्या, आणि तुमचे जवळचे काही मित्र असतील त्यांना ही बॅच बद्दल माहिती द्या. तर लक्षात द्या अनुसूचित जाती घटक कार्यक्रम. आता आपल्याकडे अनुसूचित जातीबद्दल बघायचं. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना देशांतर्गत उच्च शिक्षण घेण्यासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना, आणि अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना. देशांतर्गत असेल किंवा परदेशात असेल एससी जी मुलं आहेत, एससी कॅन्डिडेट बरोबर आहे, एससी कॅटेगरीमध्ये त्यांना काय राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती आहे, बरोबर काय राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती लक्षात ठेवा. एससी किंवा एससी देशांतर्गत असेल किंवा परदेशात असेल असं लक्षात ठेवा. आणि किती विद्यार्थ्यांना 100 विद्यार्थ्यांना देण्यात येते, किती 100 विद्यार्थ्यांना देते प्रतिवर्ष, किती 100 किती देशांतर्गत किती 100ला आहे, आणि परदेशात मुलांना किती 145, ती 100 145 देशांतर्गत किती 100 आहे, देशाच्या बाहेर आम्ही किती पाठवले 145, जास्त देशाच्या बाहेर पाठवले, आणि देशात आम्ही फक्त 100 जणांना देतो. राजर्षी शाहू महाराजांचं विचारलं तर खूप मोठं कार्य या संदर्भात पाहता येईल की आपला वंचित जो घटक होता त्यांना कसं सन्मानाचं जगणं दिलं पाहिजे, की त्यांना समाजामध्ये कशी प्रतिष्ठा दिली जायला पाहिजे, मग त्यांच्या नावाने आपण काय केलेली ही त्या मुलांसाठी आपण ही योजना चालू केलेली आहे शिष्यवृत्ती योजना. त्या लक्षात ठेवा एससी आणि एससी मुलांसाठी देशांतर्गत आणि परदेश दोन्हीही कोणाच्या नावाने आहेत, राजर्षी शाहू महाराज यांच्या नावाने आहेत. देशामध्ये आम्ही 100 मुलं ठेवली आणि बाहेर किती 145 ठेवली असं लक्षात ठेवू शकता. बाकीचं काय ते वाचून घ्या. नंतर अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांकरता शासकीय वसतिगृह अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षणाची सोय आहे, याकरिता राज्य शासन तालुका जिल्हा व विभाग स्तरावर शासकीय वसतिगृहाची उपलब्ध करून देते. तर मित्रांनो मग काय आहे ते बाकीचे काय काय फॅसिलिटी ते वाचून घ्या. तर लक्षात ठेवा की आपल्यासाठी 2 महत्त्वाचे फॅक्ट आहे की माध्यमिक व उच्च माध्यमिकसाठी आहे, कोणासाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिकासाठी आहे, आणि कुठं कुठं आहे तालुका जिल्हा विभाग, काय तालुका जिल्हा विभाग आपल्याला देऊ शकतो की जिल्हा विभाग किंवा तालुका जिल्हा असं देऊ शकतो आयोग. तर लक्षात ठेवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आणि काय तालुका आणि जिल्हा विभागावर तालुका जिल्हा विभाग अशा 3 स्तरावर आपल्याला ही विद्यार्थी शासकीय वसतिगृह जे आहे ते राबवण्यात दिसतील. म्हणजे माध्यमिक उच्च माध्यमिक आणि काय तालुका जिल्हा आणि विभाग स्तरावर ही योजना राबवण्यात येते. नंतर अनुदानित वसतिगृह. आता हे लक्षात ठेवा अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृह होती, ही काय होती शासकीय होती लक्षात ठेवा मित्रांनो. आणि आपण काय पाहणार आहोत अनुदानित वसतिगृह होती. तर लक्षात घ्या या योजनेनंतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्यांचा शिक्षणक्रम पूर्ण करता यावं या व ग्रामीण भागांमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधील शाळा गळतीचे प्रमाण कमी व्हावे याकरिता अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व विमुक्त जाती आणि भटक्या जमाती विद्यार्थ्यांच्या योजनेनंतर नंतर निवास उभारण्याची मोफत सेवा केली. कोणासाठी SC ST आणि VJT. लक्षात ठेवा अनुदानित वसतिगृह वरचं जे पाहिलं तर आपण लक्षात ठेवा SC मुलांसाठी होतं, आणि अनुदानित जे असतात अनुदानित ग्रँटेड ते SC ST आणि VJT तिघासाठी आहेत. लक्षात ठेवा SC ST आणि VJT. बऱ्याच वेळा विमुक्त जाती भटक्या जमाती थोडं मराठीमध्ये लक्षात ठेवणं अवघड होतं. SC ST VJT असं लक्षात ठेवू शकता. अनुदानित वसतिगृह लक्षात ठेवा. आणि काय करतात त्यांचं शिक्षण काय त्यांचं खंड पडू नये या लक्षात ठेवा. आणि कुठं ग्रामीण भागामध्ये काय ग्रामीण भागामध्ये मागासवर्गीय विद्यार्थी शाळा गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी काय शाळा गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी आपण हे पाहू शकतो.
नंतर लक्षात ठेवा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वधार योजना. तर लक्षात ठेवा स्वधार आहे लक्षात ठेवा ही काय आहे स्वधार म्हणजे स्वतःचा आधार. इयत्ता 11वी पासून पुढील विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळाल्या किंवा प्रवेश न घेतलेल्या व अनुसूचित जाती व नवबद्ध विद्यार्थ्यांसाठी ही योजना सुरू केली आहे. लक्षात ठेवा की बऱ्याच जणांना काय झालं काही जणांना हॉस्टेल भेटली शासकीय वसतिगृह भेटली काही जणांना समजा बाकीचे अनुदानित काय असतील ती बाकीची भेटली पण काही जणांना काय झालं वसतिगृह भेटली असं होऊ शकतं ना की ऍडमिशन फुल झाले मग बाकीच्या मुलांचं काय ते लक्षात ठेवा. त्यासाठी दुसरी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वधार योजना. आता लक्षात ठेवा ही कोणाच्या नावाने आली डॉक्टर बाबासाहेब म्हणजे ज्याचं कोणीच नव्हतं त्याचं कोण होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. लक्षात ठेवा ज्याचं कोणीच नव्हतं त्याचं कोण होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. मग लक्षात ठेवा आम्हाला कोणत्याही वसतिगृहात आम्हाला ऍडमिशन भेटलं नाही त्यासाठी आम्हाला कुठं यावं लागलं भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वधार योजनेमध्ये यावं लागलं. लक्षात ठेवा म्हणजे काय आहे कोणासाठी आहे अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी आहे. लक्षात ठेवा प्रवेश न मिळालेले आणि प्रवेश न घेतलेले काय प्रवेश न मिळालेले आणि प्रवेश न घेतलेले असे दोन प्रकारचे विद्यार्थी आहेत. आणि कोणासाठी आहे अनुसूचित जाती व नवबौद्ध. आणि स्वधार कोणासाठी 11+ मुलासाठी 11वी इथं 11वी पासून पुढेच्या 11+ आणि पुढे एक स्वयं येणार आहे ती 12+ आहे. काय स्वधार 11+ आहे स्वधार आणि स्वयं 12+. स्वधार स्वयं हा खूप मोठा शब्द म्हणजे त्यामध्ये खूप असं अर्थ आहे. स्वयं स्वधार फक्त ही सिंगल पुरतं लक्षात ठेवा. स्वधार स्वयं म्हणजे परिपूर्ण असं लक्षात ठेवा. मग स्वधार फक्त सिंगल पुरतं आहे म्हणून सिंगल एक लक्षात ठेवा. स्वधार स्वयं मोठी टर्म आहे म्हणून आम्ही एक वाढवला 12+ केला असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. आणि काय केलं डीबीटीद्वारे डायरेक्ट बँक खात्यामध्ये त्यांची रक्कम केली जाते बरोबर पाठवत होते. ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास ते बघू शकता काय येतं. साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना. लक्षात ठेवा नागरी वस्ती कुणाच्या नागरी वस्ती काय येतं लक्षात ठेवायचे ग्रामीण भागातील आहे एससी आणि नवबौद्ध घटकासाठी. साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना आपला आहे विचार की ती जर नागरी वस्ती सुधार योजना कोणाच्या नावाने आहे ते लक्षात ठेवा साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे लक्षात ठेवा. कोणाच्या नावाने आहे साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे लक्षात ठेवा. नंतर स्टँड अप इंडिया या योजनेत अनुसूचित जाती व नवबद्ध घटकातील नवउद्योजकता मार्जिन मनी तर लक्षात ठेवा. हे आपल्यासाठी महत्त्वाची योजना आहे स्टँड अप इंडिया कोणासाठी अनुसूचित जाती व नवबद्ध घटकासाठी लक्षात ठेवा. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि महिला नवउद्योजकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यायचे केंद्र शासनाने सन 2015 मध्ये स्टँड अप इंडिया योजना सुरू केली. कोणासाठी केली लक्षात ठेवा अनुसूचित जाती असतील जमाती असतील आणि महिला नवउद्योजकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाने सन 2015 मध्ये स्टँड अप इंडिया योजना सुरू केली. तर लक्षात ठेवा आपलं एकात्मिक फलोत्पादन अभियान होतं 2015-16 शेतकरी सक्षम झाला का आता फारच उत्पादन वाढलं पण नंतर बाकीच्या ज्यांच्याकडे शेती नाही तुम्हाला वंचित गट असतं त्यांच्याकडे असतं शेती नसती स्वतःची शेती नसती मग गव्हर्नमेंट म्हणलं ठीक आहे शेतकऱ्याचं उत्पन्न आम्ही डबल केलं 15-16 फळांच्या माध्यमातून बरोबर आहे. मग 15ला आम्ही ठीक आहे आम्ही काहीतरी आणखी करूयात मग त्यांनी केलं स्टँड अप इंडिया कोणासाठी SC ST आणि काय महिला नवउद्योग हे काय तर वंचित घटक वंचित घटकांना काय आहे स्वतःच्या मालमत्ता नसते किंवा स्वतःचं काय विशेष काही नसतं म्हणून सरकारने काय केलं असं लक्षात ठेवा की शेतकऱ्यासाठी ते केलं एकात्मिक फलोत्पादन अभियान 2015-16 आणि ह्यांच्यासाठी काय केलं स्टँड अप इंडिया असं लक्षात ठेवू शकता. आणि या काही नवउद्योजकांना एकूण प्रकल्प किमतीच्या 25% रक्कम स्वहिस्सा म्हणून भरा करायची उर्वरित 75% करायच्या रक्कमेस भारतीय लघु उद्योग विकास बँक हमी देते. तर लक्षात ठेवा 50% ना 25% कोण भरणारे लक्षात ठेवा स्वतः वैयक्तिक व्यक्ती आणि 75% कोण भरणार आहे भारत कोण देणार आहे भारतीय लघु उद्योग विकास बँक. लक्षात ठेवा कोणती भारतीय लघु उद्योग विकास बँक कोणती भारतीय लघु उद्योग विकास बँक. लघु उद्योग आहेत ना आता काही मोठमोठे उद्योग नाही टाकणार टाटा अंबानी सारखे किंवा अदानी सारखे छोटे छोटे करणारे म्हणून काय छोटे माणसं आहेत छोट्या गरजा आहेत म्हणून लघु उद्योग काय छोटे माणसं आहेत छोट्या गरजा आहेत म्हणून लघु उद्योग. मग काय आणि लघु उद्योग कोणाचे आहेत भारतीयांचे आहेत म्हणून भारतीय लघु उद्योग आणि त्यांचा काय करायचा आहे विकास करायचा आहे भारतीय लघु उद्योग विकास बँक असं लक्षात ठेवू शकतो. 25-75 आहे 25 तुम्ही भरा 75 भारतीय लघु उद्योग बँक देईल. पण काय केलं सन 2019 पासून राज्य शासनाने अनुसूचित जाती व नवबद्ध समाजाच्या नवउद्योजकांना मार्जिन मनीची योजना सुरू केली. इथे लक्षात ठेवा स्टँड अप इंडियामध्ये आम्ही SC ST आणि काय केलं आम्ही महिला नवउद्योजक सर्वांना समाविष्ट केलं होतं असं लक्षात ठेवा. पण मार्जिन मनीसाठी आम्ही काय केलं फक्त काय केले अनुसूचित जाती आणि नवबौद्ध कोण अनुसूचित जाती आणि नवबौद्ध यासाठी मार्जिन मनी आहे. काय ST नाही आणि महिला नाही एक थोडं कन्फ्युज होऊ नका. वर पाहिलं आपण SC ST आणि महिला नवउद्योजक पाहिलं पण खाली जेव्हा मार्जिन मनी येतो तेव्हा काय येतं अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील
नवोद्योजकांना आम्ही हमी देतो, मार्जिन मनी देतो. कोण कोण? अनुसूचित जाती व नवबौद्ध समाज. असं लक्षात ठेवा, कारण की कन्फ्युज होऊ शकतं. आयोग काही पण देऊ शकतो, SC ST आणि महिला पण देऊ शकतो. तर इथं मार्जिन मनी मध्ये कोण आहे? फक्त अनुसूचित जाती आणि कोण? आपले जे आहेत नवबौद्ध, हे नवोद्योग, हे जे समाजातील काय आहेत नवोद्योजकांना मार्जिन मनी देण्याची योजना सुरू केली. मार्जिन म्हणजे काय? प्रकल्प किमती 25% रकमेपैकी 10% स्वहिस्सा दिल्यानंतर उर्वरित 15% मार्जिन मनी राज्य शासनाकडे उपलब्ध करून दिला जातो. म्हणजे 25-75 जे होतं ना, 25 तुम्ही भरा, 75 भारतीय लघु उद्योग बँक बनन. पण गव्हर्नमेंट काय म्हणलं? अनुसूचित जाती असेल किंवा नवबौद्ध असेल, ह्या समाजातील नव उद्योजकांना काय म्हणलं? तुम्ही वंचित घटक आहे, आम्ही तुमच्यासाठी आणखी काहीतरी चांगलं करतो. मग त्यांनी काय केलं? आम्ही तुम्हाला काय करू? मार्जिन मनी देऊ. मार्जिन मनी किती? 10% तुम्ही भरा, 15% आम्ही भरतो. नाही बा, पहिलं 25-75 होतं, 25 तुम्ही भरा, बरोबर आहे. 25 मधून परत काय म्हणलं गव्हर्नमेंट? 10% तुम्ही भरा, 15 आम्ही भरतो. अशा प्रकारे तुम्ही ही स्कीम लक्षात ठेवू शकता. महत्त्वाची स्कीम होती, त्यामुळे थोडा वेळ दिला. विकास महामंडळ हे लक्षात ठेवा. अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजासाठी महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ मर्यादित आहे. आणि मातंग समाजासाठी आहे लोकशाही अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ. आणि चर्मकार समाजासाठी आहे सत्तर रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित. तर तुम्ही जर पाहिलं, जर हे केलं तर महात्मा फुले बद्दल एक क्वेश्चन आला. महात्मा फुले आपले आदरणीय महात्मा फुले आहेत, त्यांच्याबद्दल एक प्रश्न आला होता की महात्मा फुलेंचं काम काय संदर्भात आहे. तर तुम्हाला एक जाणवलं की त्या प्रश्नाचं उत्तर होतं शिक्षण. शिक्षण दिलं, अस्पृश्य दिलं, आणखी थोडंफार 2 ऑप्शन होते. तर त्यामध्ये तुम्हाला जाणवलं की त्यांनी दिलं अस्पृश्य समाजासाठी त्यांचं काम होतं. आणि शिक्षण पण आहे, पण काय मेजर काम होतं ते अस्पृश्य समाज, असं त्याचं उत्तर होतं. तर मी PIQ जर पाहिला, कोणतरी एक्झामला आलता, प्री कॉम मेन्सला, मला एक्झॅक्ट माहित नाही, पण ते अस्पृश्य गुगल जर सर्च केलं तर तुम्हाला हायलाईटमध्ये येईल, अनटचेबिलिटी येईल. त्यामुळे तुम्ही जर पाहिलं, मग महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ तुम्ही जर पाहिलं, तर अनुसूचित जाती असेल, नवबौद्ध समाज यांच्याबद्दल तुम्ही जर पाहिलं की खूप वंचित घटक होता, अस्पृश्यता पाळली जात होती. आणि त्यावेळेस सगळ्यात जास्त जर काम केलं होतं, म्हणजे ते शिक्षणाचं काम केलं ते महात्मा फुलेंनी, तर अस्पृश्याबद्दलचं ही काम त्यांचं खूप मोठं आहे. मग तुम्ही जर पाहिलं तर त्यांच्या नावाने काय आहे तर महामंडळ पाहता येईल. बऱ्याच वेळा कन्फ्यूज होऊ शकतं की त्याच्यावेळी तुम्हाला दुसरं कोणाचं नाव दिलं जाऊ शकतं, आंबेडकर साहेबांचं, कोणाचे म्हणजे असं देऊ शकतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय विकास महामंडळ. मग आपल्याला असं वाटतं की नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू शकतात, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाहीत महामंडळाचे. लक्षात ठेवा, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकासाठी लक्षात ठेवा. मातंग समाजासाठी लक्षात ठेवा लोकशाही अण्णाभाऊ साठे, हे लक्षात राहील तुम्ही. आणि चर्मकारासाठी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार महाविकास महामंडळ, तुम्ही असं लक्षात ठेवू शकता. अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवा. नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था, बार्टी, महाज्योती, सारथी, हे सगळ्याला MPSC करणाऱ्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या पोरांना माहीत असतं, त्यामुळे काही जास्त एक्सप्लेन करत नाही, ते वाचून घ्या. नंतर आहे आदिवासी घटक कार्यक्रम. आपल्याला आदिवासी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचा आश्रमशाळा, बरोबर आहे, वाचून घ्या, विशेष काही नाही, पण वाचून घ्या, विशेष काही नाही, याचा अर्थ काही विचारला जाणार नाही. फक्त ट्रिक्स, टेक्निक, ट्रेंड्स असं काही विशेष तिथं एक्सप्लेन करण्याची गरज नाही, वाचलं तरी लक्षात राहू शकतं. म्हणून मी तुम्हाला ते पळवत आहे. तर तुम्ही म्हणता की विशेष नाही, मग आम्ही वाचत नाही, ते विशेष आहे, प्रश्न विचारले जाऊ शकता. पण विशेष म्हणजे त्याला असं काही विशेष का जास्त वेळ द्यायची गरज नाही, फक्त एक रीडिंग पडली तरी तुमच्या लक्षात राहील. बाकीच्या गोष्टी समजा साल किती काय आहे, किंवा त्याबद्दल नाव, आता त्या योजनेचं नाव काय, किती वर्षासाठी, अशा गोष्टी आपण एक्सप्लेन करूयात. नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण, ही खूप चांगली स्कीम होती. की नामांकित इंग्रजी शाळामध्ये कसं होतं की खूप चांगल्या घरची मुलं असतात, पण आपल्या जर गरीब समाजाची मुलगा असतात, आदिवासी समाज, त्याला कसं ते शिक्षण भेटत नाही. मग त्यालाही कुठेतरी आपण मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आपण काय केलं, नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना काय केलं, शिक्षण द्यायचं होतं. तर 2010-11 पासून सुरू केली ही योजना. किती? 2010-11 पासून. आणि किती? दरवर्षी प्रतिवर्षी विद्यार्थी 70,000 रक्कम देण्यात येते. म्हणजे विद्यार्थ्यांना शैक्षणिक निवासी सुविधा पुरवण्यासाठी या शाळांना शासनाकडून, म्हणजे त्या शाळा इंग्रजी शाळामध्ये काय करायचं की आमच्या आदिवासी मुलांनाही तुम्ही सामावून घ्या, आणि तुम्हाला आम्ही किती रुपये देऊ, 70,000. किती? 70,000. लक्षात ठेवा, किती परवड. म्हणजे इंग्रजी शाळाला आम्ही गव्हर्नमेंट किती देणार आहे, 70,000 देणार आहे. आणि कधीपासून आहे, 2010-11. लक्षात ठेवा, किती? 2010. 9ला आमच्या इलेक्शन झाल्या, 9ला इलेक्शन झाल्यानंतर असं कळलं की इंग्रजीचं वारं खूपच पाहायला लागलं होतं. म्हणजे इंग्रजी शिक्षण तुम्ही जर पाहिलं मागच्या 10 वर्षामध्ये इंग्रजीच्या शिक्षणात खूप काय त्याला म्हणजे एकदम हे झालेले. इंग्रजी शिक्षण म्हणजे एकदम इंग्रजी शिक्षण आलं किंवा इंग्रजी आली म्हणजे खूपच भारी एकदम पायंडा पडला होता. त्यावेळेस तुम्ही पाहिलं असं की इंग्रजी शाळाचं जे हे होतं की खूप असं हाईप झाली होती. मग ते त्यावेळेस झालं 2009चं इलेक्शन, ते एक दशकच होतं. मग ते दशकाची सुरुवात 10-11 पासून तयार झाली, असं लक्षात ठेवा. 2010-11 आणि 70,000 आम्ही देणार आहोत, असं लक्षात ठेवा. अनुसूचित जमाती विद्यार्थी अंतर्गत उच्च शिक्षण आणि शिष्यवृत्ती ते वाचून घ्या काय. अनुसूचित
जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशाचं उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती लक्षात ठेवा. एस टी साठी किती 40 लक्षात ठेवा. एस टी 40 लक्षात ठेवा. एस टी 40. आणि आजीविका विद्येसाठी शासकीय वसतिगृह तालुका जिल्हा विभाग. आपण पाहिलं वसतिगृह कुठं असतात तालुका जिल्हा आणि विभाग. कधी तालुका जिल्हा आणि विभाग असं लक्षात ठेवा. एस टी आमची जी मुलं होती त्यांना किती 40 मुलाला परदेश शिक्षणासाठी आपण किती 40 लक्षात 40 पर इयर. आपण जर एस टी साठी पाहिलं होतं 100 देशांतर्गत आणि बाहेर 145. देशांतर्गत 100 बाहेर 145. एस टी साठी किती पाहिले मित्रांनो 40 लक्षात ठेवा. आणि ती कुठे होते बाहेर पडायचे. पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना स्वाधार पाहिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योजना कुठेही ऍडमिशन भेटलं नाही कोणत्या वसतिगृहात म्हणून 11+ मुलासाठी स्वाधार छोटी टर्म आहे म्हणून 11 सांगितलं आम्ही. सिंगल व्यक्तीसाठी 1 म्हणून 11+. स्वयं मोठी आहे मोठी टर्मोलॉजी आहे. स्वयंमध्ये खूप सारं एक मोठी कन्सेप्ट आहे त्यामुळे आम्ही त्याला 1 वाढवला आम्ही 12+ केला. लक्षात आलं. पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना या योजनेनंतर इयत्ता 12वी नंतरच्या उच्च शिक्षण करता प्रवेश घेतलेल्या परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत दिली जाते. या योजनेनंतर भोजन निवास शिक्षण साहित्य निर्वाह भत्ता इत्यादीसाठी 60,000 पर्यंत अर्थसहाय्य पुरवण्यात. किती 60,000 पर्यंत म्हणले 60,000 पर्यंत कमी पण असू शकतं 60,000 पर्यंत लक्षात ठेवा. आपण पाहिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योजना ती किती होती 11+ साठी होती. आणि कोणासाठी किती होती पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना किती 12+. स्वयं ही मोठी कन्सेप्ट वाटते. 11 स्वाधार सिंगल म्हणजे स्वतःचा आधार फक्त बनवायचा सिंगल म्हणून 1 पाहिला आपण 11+. आणि थोडं स्वयं जरा मोठी कन्सेप्ट आली म्हणून आम्ही 1 वाढवला आणि 12+ केला. तिकडे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने. इथे आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना. आणि इथं पण काय आहे तिकडे पण कुठं ऍडमिशन भेटलं नाही तर तिथे काय आलं त्या स्वाधार योजनेअंतर्गत भेटलं. आणि इथं काय आलं स्वयं योजनेअंतर्गत तिथं पण आहे. आणि कोणाच्यासाठी आहे एस टी हे महत्वाचं आहे. कोणासाठी आहे एस टी. आणि ती पाहिली होती एस सी आणि नवबद्ध समाजासाठी. बरोबर आहे. अशा प्रकारे लक्षात ठेवा. नंतर पेसा अंतर्गत ग्रामपंचायतींना थेट निधी हे पेसा काय त्याचा 1996 लक्षात ठेवा. कधीचा 1996 लक्षात ठेवा. 1996 पेसा अंतर्गत ग्रामपंचायत थेट निधी एवढंच लक्षात ठेवा. बाकी काय लक्षात ठेवलं तरी चालेल. तर किती ग्रामपंचायतीला 3005 लक्षात ठेवा. किती 3005. आणि पेसा कायदा किती लक्षात ठेवा 1996. 1991 आमचं आर्थिक धोरण आलं LPG आलं. आणि लक्षात ठेवा की नंतर 5 वर्षांनी आमचा पेसा आला अनुसूचित क्षेत्रासाठी. बरोबर आहे. म्हणजे 91 आम्ही भारत चमकायला निघलो LPGच्या माध्यमातून. पण आमचा डोंगर दऱ्यामध्ये राहणारा जो नागरिक होता जो आमचे बंधू भगिनी होते त्यांच्यासाठी 5 वर्षानं गव्हर्नमेंट लक्षात आलं की आपण त्यांच्यासाठीही काय करूया. म्हणजे 5 वर्षांनी लक्षात आलं. 5-5 वर्षाचे आपले प्लॅन असतात. 5 वर्षांनी लक्षात आलं की आपण काहीतरी करूयात. मग 5 वर्ष काय आलं 96 पेसा कायदा. बरोबर पेसा अंतर्गत पेसा कायदा 1986. 91 LPG आलं 5 वर्षांनी पेसा आलं. 5 वर्षांनी म्हणजे 1996 लक्षात ठेवा. भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना. बरोबर काय भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यावर 2-3 वेळेस क्वेश्चन येऊन गेले प्री आणि मेन्सला. ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा किती जिल्हे 16 आदिवासी जिल्हे किती 16 आकडा लक्षात ठेवा. डॉक्टर APJ अब्दुल कलाम एवढा 16 लक्षात ठेवा. आणि कोणासाठी आहे गरोदर स्त्रिया स्तनदामाता आणि काय 7 महिने ते 6 वर्षे वयोगटातील बालक. म्हणजे गरोदर स्त्रिया असतील स्तनदामाता असतील आणि 6 वर्षापर्यंतचे बालक असतील असं लक्षात ठेवा. कोणासाठी आहे 16 आदिवासी जिल्हे स्तनदामाता गरोदर स्त्रिया आणि काय 7 महिने ते 6 वर्षे वयोगटाचे बालक. किती 7 महिने ते 6 वर्षे हे लक्षात ठेवा. 6 वर्षापर्यंत देऊ शकतात. 6 वर्षापर्यंत आहे पण कुठून स्टार्ट करायचं 7 महिने ते 6 वर्षे. किती 7 महिने आणि 6 वर्षापर्यंत आम्ही लक्ष ठेवू शकतो. मग काही एक वेळेचा चौरस आहार दिला जातो. मग बाकीचं काय तुम्ही लक्षात ठेवू शकता. मग आपल्यासाठी महत्वाचं काय होतं ह्याच्यामध्ये फॅक्ट महत्वाची 16 आदिवासी जिल्हे आणि काय गरोदर स्त्रिया स्तनदामाता 7 महिने ते 6 वर्षे वयोगटातील लक्षात ठेवा. आणि काय नाव आहे लक्षात ठेवा अमृत डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना. 16 आदिवासी जिल्हे आहेत लक्षात ठेवा. मला सांगा 10वीला जेव्हा आपण असतो 10वी पर्यंत आपलं पालन पोषण खूप चांगल्या प्रकारे आपल्या घरचे करतात. कारण त्यांना माहिती 11वी-12वीला तो गावाच्या बाहेर शिकायला सहसा 10वी पर्यंत आपण आपल्या आईवडिला सोबत राहतो. गावाच्या ठिकाणी असेल जिल्ह्याच्या ठिकाणी असेल तालुक्या ठिकाणी. नंतर आपण शहर सोडून आपण बाहेर आपण कॉलेजसाठी कायसाठी आपण बाहेर निघून जातो. ते कधी 10वी म्हणजे काय 16 वर्ष. बरोबर आहे. मग इकडे काय 16 जिल्हे ते रेट करा. मग कसं आहे 16 वर्ष आहे. मग 16 वर्षापर्यंत काय केलं पाहिजे अमृत आहार. बरोबर आहे. अमृत आहार असतो ना घरचं जीवन म्हणजे आपल्यासाठी अमृत आहार. बाहेर पडल्यानंतर मेसचं जेवण असतं नसतं खायचं तरी पण खातो का तर पर्याय नाही. बरोबर आहे. आणि अमृत आहार कधीपर्यंत भेटतो 16 वर्षापर्यंतच म्हणजे 10वी पर्यंतच. 11वी बाहेर गेलं 11वी-12वीला सगळं संपून जातं. अमृत आहार नुसता आहार राहतो. अमृत आहार आपल्या घरीच भेटतो.
आणि किती वर्षापर्यंत 16 वर्षापर्यंत. आणि 16 हे तुम्ही रिलेट करा, 16 आदिवासी जिल्हे म्हणजे आमचं वय ह्या 16 आदिवासी जिल्ह्याशी आम्ही रिलेट करतो असं लक्षात ठेवा. ठक्कर बापा आदिवासी वस्ती सुधार एकात्मिक कार्यक्रम हा पण महत्त्वाचा आहे. आदिवासी वस्त्या म्हणजे छोटी मात्र कायमस्वरूपी सामूहिक विकासाची कामे घेतली जातात. ह्या काय सामूहिक विकासाची कामं ठक्कर बापा आदिवासी वस्ती सुधार. आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था काय सारथी बार्टी सारखीच आहे आपण बघितली. महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवार PhD अभ्यासक्रमासाठी संशोधन अधिछात्रवती काय तेही तुम्ही वाचून घ्या नेमकं काय. इतर मागास बहुजन यांचे कल्याण, इतर मागास वर्गीय विद्यार्थ्यांना ज्येष्ठांतर्गत शिक्षणासाठी शिष्यवृत्ती जस्ट वाचून घ्या. नंतर हे काय ते विजा भज इमा विमा प्र लक्षात येत नाही मित्रांनो ह्या गोष्टी ना. व्हीजेएनटी OBC SBC असं लक्षात ठेवा. विजा भज म्हणजे व्हीजेएनटी, इमा म्हणजे OBC, विमा प्र म्हणजे SBC. म्हणजे व्हीजेएनटी असेल OBC असेल SBC विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती आहे. आणि जास्तीत जास्त किती प्रतिवर्ष 75 लाभार्थ्यांना या विद्यार्थ्याचा लाभ देण्यात येतो. लक्षात ठेवा व्हीजेएनटी OBC आणि SBC. तर तुम्ही जर पाहिलं SBC ACBCच्या मुलांना 75 आकडा आहे, 75 विद्यार्थ्यांना बरोबर आहे. मग आमचं ECBC होता ACBC रिलेट होते ना. ACBC 75 आहे, ACBC 75 आहे, ECBC सोबत आलाय OBC आलाय व्हीजेएनटी आलाय मग तो पण किती 75 घेतला. रिपीट करतो ACBCच्या मुलांना 75 आहे, कुणामार्फत सारथी मार्फत 75 विद्यार्थ्यांना आम्ही परदेशात पाठवलं. ACBC रिलेट होते ACBC मधला ई काढा SBC होतोय जुळतोय एक वर्डिंग पुन्हा आम्ही तिथे पण 75 टाकले, 75 विद्यार्थी टाकले. SBC सोबत OBC आले आणि व्हीजेएनटी आले ते पण किती 75 असं लक्षात ठेवू शकता मित्रांनो. नंतर वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग काय व्हीजेएनटी आणि ACBC लक्षात ठेवा. वसंतराव नाईक म्हणलं की लक्षात ठेवा व्हीजेएनटी नावावरून लक्षात ठेवत होतं नाईक बरोबर. वसंतराव नाईक व्हीजेएनटी आणि काय SBC व्हीजेएनटी फक्त व्हीजेएनटी नाही मित्रांनो SBC पण आहे लक्षात ठेवा. वर पण SBC सोबत व्हीजेएनटी पण आलता बरोबर आहे. इथं पण SBC आणि व्हीजेएनटी लक्षात ठेवा. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास मंडळ मर्यादित ते काय ते वाचून घ्या. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन प्रशिक्षण संस्था महाज्योती वेगळं सांगायची गरज नाही पण सगळ्याला लक्षात ठेवा कोणासाठी आहे OBC व्हीजेएनटी आणि SBC. आणि वर पण पाहिलं आपण परदेशात शिक्षण सोबतच येते व्हीजेएनटी OBC ACBC. फक्त वसंतराव नाईकांसोबत जे आलं तर आपले जे आदरणीय वसंतराव नाईक जे आहेत त्यासोबत जर पाहिलं फक्त काय व्हीजेएनटी SBC तांडा वस्ती सुधारणा व्हीजेएनटी SBC OBC तिथे येत नाही लक्षात ठेवा. पण हे परदेशात शिक्षणासाठी आम्ही तिघांनाही सोबत पाठवलं व्हीजेएनटी OBC SBC सोबत का पाठवलं तर आमची महाज्योतीची मुलं आम्ही त्या संदर्भात OBC व्हीजेएनटी SBC तिघं घेतली होती व्हीजेएनटी SBC OBC. तांडा वस्ती सुधारणा म्हणलं वसंतराव नाईक यांच्या नावाने जे आहे ते आपले आदरणीय वसंतराव नाईक साहेब जे आहेत त्यांच्या नावाने जर पाहिलं तर लक्षात ठेवा काय व्हीजेएनटी आणि ACBC असं लक्षात ठेवा कन्फ्युज होऊ नका. महाज्योतीमध्ये कोण कोण मुलं येतात OBC SBC आणि व्हीजेएनटी लक्षात ठेवा. आपल्याला बऱ्याच मुलांना माहित असतं OBCचा आहे मी लाभ घेतला पण बाकीच्या कोणाला भेटतो हेच माहित नसतं. व्हीजेएनटीला वाटतं आपल्याला OBC व्हीजेएनटी SBC पण आहे काय SBC पण आहे लक्षात ठेवा. पर्यायामध्ये सरळ विचार करत होता कोणासाठी महाज्योती आहे पहिला ऑप्शन SBC दुसरा व्हीजेएनटी नंतर OBC. असं आपल्याला असेल की व्हीजेएनटी OBC साठीच आहे नाही SBC साठी पण आहे. ACBC नाही बरं का SBC स्पेशल बॅकवर्ड क्लास आणि ACBC साठी आहे सारथी सोशली इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास असं लक्षात ठेवा. आलंच पुढे छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण मानव विकास संस्था सारथी. सारथी कोणासाठी मराठा कुणबी मराठा कुणबी 4 कॅटेगरी आहेत मित्रांनो मराठा समाजाच्या लक्षात ठेवा. नुसतं मराठा कुणबी नाही मराठा कुणबी मग जोड्याला लावायचा मराठा कुणबी मराठा म्हणजे कळ का हे दोन पहिले घ्यायचे मराठा कुणबी नंतर त्यांनी जोड्याला लावायचं मराठा कुणबी मराठा असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. नंतर आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख सारथी देशांतर्गत उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती. पंजाब देशांतर्गत जे आहे ते 300 मुलं आहेत आणि बाहेर जे पाठवायचे ते 75 आहेत. महाराजा सयाजीराव गायकवाड सारखी गुणवत्ता मुला परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती 75. आपण जे पाहिलं तर व्हीजेएनटी SBC OBC 75 इथं पण किती ACBC 75 काय व्हीजेएनटी SBC आणि OBC 75 होते आणि ACBC पण किती 75 लक्षात ठेवा. पण ही कोणाच्या नावाने महाराज सयाजीराव गायकवाड सारथी गुणवत्ता मुला परदेशात. आपलं राज्य SC साठी पाहिली होती राजर्षी शाहू महाराज. देशांतर्गत 100 बाहेर 145 देशांतर्गत 100 बाहेर 145 कोणा संदर्भात SC मुलांसाठी आणि ती कोणाच्या नावाने राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने ती. आणि महाराष्ट्र समाज जर पाहिलं महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत मुला मुलींना परदेशासाठी 75 प्लस लक्षात ठेवा. आणि ACBC
व्हिजेंटी ओबीसी 75 म्हणून एसीबीसी पण 75 असं लिंक करा, आपला आकडा विचारला जाऊ शकतो. पण सगळ्यात मोठं काय पाठ्य पंजाबराव देशमुख सारथी देशांतर्गत उच्च शिक्षण देशांतर्गतसाठी मोठा आकडा आहे 300 का, तर मराठा समाज मोठा आहे ना असं लक्षात ठेवा, खूप पॉप्युलेशन आहे म्हणून 300 लक्षात ठेवा. पण नाव कोणाच्या नावाने आहे, देशांतर्गत आहे पंजाबराव देशमुख यांच्या नावाने, आणि देशाच्या बाहेर जायचं असेल तर महाराज सयाजीराव गायकवाड. असं सयाजी मग तुम्ही कन्फ्युज होता की डॉक्टर पंजाबराव देशमुख की महाराज सयाजीराव गायकवाड. डॉक्टर पंजाबराव देशमुख 300 लक्षात ठेवा, आणि महाराज सयाजीराव गायकवाड तुम्हाला जाणवलं इतिहासामध्ये खूप खूप मोठ्या लोकांना महाराज सयाजीराव गायकवाड साहेबांनी किंवा त्यांनी काय केलं, आपल्याला हे केलं काय म्हणतात की शिष्यवृत्ती दिल्या की तुम्ही परदेशात शिकायला जा. मग ते मोटिवेशन घेऊन आम्ही त्यांच्या नावाने काय केलं, महाराज सयाजीराव गायकवाड सारथी गुण मला मुलं परदेशात पाठवलं. किती मुलांना 75 लक्ष ठेवा. आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ लक्ष ठेवा, आर्थिकदृष्ट्या मागास सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार व स्वरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मराठीची स्थापना केली. कोणासाठी, आर्थिक मागास सुशिक्षित बेरोजगार. काय महत्वाचं टर्मॉलॉजी काय, आर्थिक दृष्ट्या मागास सुशिक्षित बेरोजगारासाठी ही योजना आहे. लक्ष ठेवा. अल्पसंख्याकांचा विकास. 1 मिनिट 30 सेकंद थोडं ब्रेक घेतो पाणी पिण्यासाठी. अल्पसंख्याक विकास. मित्रांनो आता हे लेक्चर थोडं आपण म्हणतो 1 तासाचं होईल, होऊ द्या, कारण की खूप महत्त्वाचा डाटा आहे. शेवटचं लेक्चर आहे सामाजिक क्षेत्र. काय सामाजिक क्षेत्रामधलं, जसा कृषी वस्तूंना क्षेत्र आपल्यासाठी महत्त्वाचा होता, तर सामाजिक क्षेत्र ह्याचा रेफरन्स तुम्हाला GS3 मध्ये पण येणार आहे आणि GS4 मध्ये आहे, आणि काही योजनाचा रेफरन्स आम्हाला GS2च्या संदर्भातही पाहण्यात येईल. म्हणजे GS2 असेल, 3 असेल, 4 असेल. त्यामुळे मी काय स्लो घेतलंय. तुम्ही म्हणता की खूपच स्लो घेतलंय मान्य आहे, पण का घेतलंय की आपलं एक्झाम ओरिएंटेड आहे म्हणून घेतलंय. ॲज इट इज क्वेश्चन तुम्हाला इथनं दिसतील म्हणून घेतलंय. एखाद्या जर फॅक्ट्स जर ॲज इट इज तुम्हाला एखाद्या ठिकाणी भेटणार असेल तर माझं म्हणणं आहे जीव तोडून करा ते गोष्टी, का तर ते डायरेक्ट रिफ्लेक्ट होणार आहे. त्यामुळे ह्याला मी जास्त वेळ दिला, आणि तुम्ही पेशंटली म्हणजे शांतपणे हे लेक्चर ऐकतात त्याबद्दलही तुमचे आभार, कारण की खूप फॅक्ट्स आहे, ऐकणं जड होतं, पण तुम्हाला बरेच मुलं मला सर तुम्ही ट्रिक्स सांगतात ते ऐकायला खूप छान वाटतं, आणि बऱ्याच गोष्टी आमच्या ट्रिक्स स्वरूपात लक्षात राहतात. आणि ट्रिक्स, टेक्निक आणि ट्रेंड आपल्या बॅचचा बेसच आहे. काय, ट्रिक्स, टेक्निक्स आणि ट्रेंड. आणि थोडं माझं 2-3 दिवस झालं माझं तब्येत ठीक नसल्यामुळं थोडं एक्झर्शन झाल्यामुळे माझं काय होतं आवाज म्हणा किंवा हे थोडं जरा हे झालंय, ठीक आहे, पण तरी त्या संदर्भात तुम्हाला मी घेत आहे, त्याबद्दल तुमची माफी मागतो, कारण की थोडं माझं तब्येत ठीक नसल्यामुळं थोडं हे होतं माझ्याकडनं बोलण्यामध्ये किंवा हे मध्ये, आणि थोडं कधी कधी बोलण्याचा स्पीडही जास्त होतं बोलता, त्याबद्दल तुमची परत माफी मागतो. ठीक आहे. अल्पसंख्याक विकास, क्षेत्र विकास कार्यक्रम, अल्पसंख्याक बहुक्षेत्रासाठी बहुक्षेत्रीय विकास योजना, अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांसाठी सहाय्यक अनुदान, हे काय त्या संदर्भात पाहता येईल. अल्पसंख्याक विद्यार्थ्यासाठी उच्च शिक्षण शिष्यवृत्ती. तर हे ठेवा मित्रांनो, वैद्यकीय, तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षणासाठी 50,000 काय केलं असतं, 50 किंवा प्रत्यक्ष 50,000 किंवा प्रत्यक्ष वार्षिक शिक्षण शुल्क यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढं दिलं जातं. म्हणजे लक्षात घ्या की ही योजना राज्यात अल्पसंख्याक समाजाचे विद्यार्थ्यांकरिता राबवण्यात येते. या योजनेत वैद्यकीय, तांत्रिक व व्यावसायिक अभ्यासक्रम करिता शिक्षण घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना 50,000 किंवा प्रत्यक्ष वार्षिक शिक्षण शुल्क यापैकी जी रक्कम कमी असते. म्हणजे काय केलं की 50,000 किंवा एखाद्या कॉलेज आहे, वैद्यकीय कॉलेज असेल, तांत्रिक कॉलेज असेल किंवा व्यावसायिक शिक्षण घेणं असेल, ह्यांच्या फीस जास्त असतील म्हणून काय आहे 50,000. तर 50,000 कॉलेजची फीस असेल तर किंवा 50,000पेक्षा कमी, म्हणजे प्रत्यक्ष काय की जी रक्कम कमी असेल ना ती भरी जाईल. म्हणजे 50,000पर्यंत आम्ही देणार आहोत, पण 50,000पेक्षा फीस कमी असेल, समजा 40,000, 50,000 कशाला देऊ आम्ही, बरोबर आहे. आम्ही 50,000पर्यंत देऊ, एखाद्या कॉलेजची फीस 50,000 आहे, आम्ही घेऊन टाका. पण काय केलंय, एखाद्या कॉलेजची फीस आहे 40,000, आम्ही काय 50,000 देऊ, आम्ही काय करू 40,000 देऊ. 50,000 आम्ही मॅक्सिमम देणार आहोत, पण कॉलेजची फीसच 30,000 40,000, आम्ही 50,000 नाही देणार. तर काय ना, जी कमी असेल ती देणार. 50,000 मॅक्स असेल तर 50,000 देऊन टाकणार, पण कॉलेजची फीसच 30,000, आम्ही 50,000 देणार. त्याचा अर्थ असा होतो 50,000 किंवा प्रत्यक्ष वार्षिक शिक्षण शुल्क यापैकी जी रक्कम कमी असेल ती. आणि ऑदर जे शिक्षण आहे, इतर 12वी सर्व अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 5,000 किंवा प्रत्यक्ष वार्षिक शिक्षण शुल्क कमी यापैकी जी रक्कम कमी, म्हणजे जर 5,000, म्हणजे तुम्ही जर पाहिलं वैद्यकीय, तांत्रिक, व्यावसायिक ह्याला जास्त खर्च येतो म्हणून 50,000 आहे. BA किंवा ओपन बाकीचे ओपन मुक्त विद्यापीठ असतं तिथे काय असतं, जास्त फीस नसते. त्यामुळे काय असतं तिथे आपण किती 5,000 आहे, 5,000पेक्षा कमी जी कमी असेल ती वर होतं 50,000 वैद्यकीय, तांत्रिक आणि व्यावसायिकसाठी. आणि बाकीचे इतर कोर्ससाठी किती 5,000 आहे. 5,000 किंवा त्यापेक्षा जी कमी असेल ते 2,000 असेल तर आम्ही 2,000 देणार, 5,000 येणार नाही. जी कमी असेल ती असं ठेवा. अल्पसंख्याक समाजातील मुलीसाठी वसतिगृह, काय मुलीसाठी वसतिगृह आहे लक्षात, मुलीसाठी. आता
25 जिल्ह्यातील 43 शहरांमध्ये. तुम्ही जर पाहिलं समाजामध्ये मुलींना जास्त शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं जात नाही. मग गव्हर्नमेंट काय म्हणलं की आम्ही काय करू, तुमच्यासाठी वसतिगृह करू. मग वसतिगृह दिली तर काय करतील, मुली शिकायला शहरामध्ये पाठवल्या जातील. लक्षात ठेवा, मुलीसाठी वसतिगृह किती, लक्षात ठेवा. आणि उत्पन्न किती पाहिजे, 8 लाखापेक्षा कमी पाहिजे. म्हणजे किती, 25 जिल्हे 43 शहर आणि कुटुंबात उत्पन्न किती पाहिजे, लक्षात ठेवा, 8 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. किती, 8 लाखापेक्षा. प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रम हा कोणासाठी आहे, अल्पसंख्याकांसाठी. लक्षात ठेवा, प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रम, बरोबर आहे. प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रम अल्पसंख्याकांसाठी आहे. काय, जनांचा विकास, सर्वांचा विकास करायचा ना. म्हणून काय केलं, जन विकास, सगळ्यांचा विकास झाला. SC ST OBC VGT आम्ही सर्वांचा केला, सगळ्यांचा झाला. पण आम्ही एक जन राहिला. कोण, एक जण राहिला. एक जण म्हणजे अल्पसंख्याक. कोण राहिला, एक जण राहिला. म्हणजे काय झालं की अधिकाऱ्यांना बोलवलं, या सर्वजण सांगा आता. प्राईम मिनिस्टर म्हणजे कुणाकुणाला तुम्ही योजना दिल्या, अधिकारी आले म्हणले SC ST OBC SBC SCBC सर्वांना दिले. मग प्राईम मिनिस्टर म्हणले कोणतरी राहिले. मग एक अधिकारी उठतो आणि तो म्हणतो एक जण राहिलाय. मग प्राईम मिनिस्टर म्हणते कोण राहिलं. मग त्या आयस अधिकारी उत्तरतो एक जण म्हणजे अल्पसंख्याक राहिलाय. मग त्यावेळेस आपले आदरणीय एकच मिनिट, काय वाटलंय, आपले आदरणीय पंतप्रधान काय म्हणले, एक जण राहिलाय ना. मग ठीक आहे, त्या एक जणाची स्कीम जण पासून चालू करायला. मग आम्ही काय केलं, त्या मीटिंग मध्ये असं झालं, जन विकास कार्यक्रम. एक जण राहिलाय म्हणून जन विकास कार्यक्रम. मग तो एक जण कोण होता, अल्पसंख्याक होता. प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रम असं स्टोरी टाईप लक्षात ठेवा. मग सरळ विचारलं, प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रम कोणासाठी आहे, SC ST OBC SCBC कोणासाठी आहे, तर अल्पसंख्याकांसाठी आहे. लक्षात ठेवा, ही स्टोरी लक्षात ठेवा तुम्ही. अल्पसंख्याक समाजासाठी वस्ती क्षेत्र विकास योजना, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ. आता आपण सगळे पहिले अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ पाहिलं किंवा बाकीचे महामंडळ पाहिले, बरोबर आहे. तर लक्षात ठेवा, अल्पसंख्याक संघाचे कोणाचे, मौलाना आझादांचं जर कार्य अल्पसंख्याक संदर्भात खूप मोठं आहे. म्हणून लक्षात ठेवा, अल्पसंख्याक आलं तर महामंडळ कोणाच्या नावाने आहे, मौलाना आझाद यांच्या नावाने आहे. नंतर आहे डॉक्टर झाकीर हुसेन मदरसा आधुनिकरण योजना, अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ आहे आझादांच्या नावाने, मौलाना आझाद आणि डॉक्टर झाकीर हुसेन मदरसा आधुनिकरण योजना. लक्षात ही योजना पारंपरिक धार्मिक शिक्षणाबरोबर विज्ञान गणित नंतर आहे समाजशास्त्र, हिंदी मराठी इंग्रजी उर्दू या विषयाचे शिक्षण देण्याच्या उद्देशाने राज्याने राबवण्यात येत आहे. म्हणजे आमचं डॉक्टर झाकीर हुसेन मदरशामध्ये काय दिलं असतं, पारंपरिक शिक्षण, धार्मिक शिक्षण दिलं जातं. त्यासोबत काय केलं आम्ही, समाजशास्त्र असेल, हिंदी मराठी इंग्रजी उर्दू आणि विज्ञान गणित यांचंही शिक्षण देण्याचं केलं. कारण की आमचा अल्पसंख्याक समाजाचा आमचा सगळ्या बाजूने आमचा विकास करायचा होता. धार्मिक शिक्षणाबरोबर बाजू यांचे होते डॉक्टर झाकीर हुसेन यांच्या नावाने केलं होतं. लक्षात ठेवा. त्यामध्ये काय लक्षात ठेवा, ही योजना मुख्य प्रवर्तनीय शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या इयत्ता 9वी 10वी 11वी 12वीतील तसेच ITI औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ज्याला काय म्हणतात ITI शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती प्रदान करते. कोणासाठी, 9वी 10वी 11वी 12वी. लक्षात ठेवा, 9वी 10वी 11वी 12वी ही महत्वाची इयर असतात. 9वी 10वी 11वी 12वी आणि मध्येच काही मुलं ITI जातात. म्हणून लक्षात ठेवा, ITI मधल्या मुलांसाठी लक्षात ठेवा. डॉक्टर झाकीर विषय मदरसा योजना विषय विज्ञान गणित समाजशास्त्र हिंदी मराठी इंग्रजी आणि उर्दू. आणि ही काय आहे, पारंपरिक धार्मिक शिक्षणासोबत द्यायचे. आणि विद्यार्थी गट कोणता आहे, 9वी 10वी 11वी 12वी. आता हा खूप लाईफ चेंजिंग मोमेंट असतो, 9वी 10वी 11वी 12वी. आणि काही मुलं मध्येच 10वी नंतर ITI जातात, म्हणून ITI पण घेतलेला आहे. खूप बारीक विचार गव्हर्नमेंट करत असं लक्षात ठेवा. नंतर आहे राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थी करता परदेशात पदव्युत्तर पदवी व PhD साठी काय आहे ते एक लक्षात ठेवा. आणि तो आकडा कितीचा लक्षात ठेवा, तोही 75 आहे. SCBC VGT OBC SCBC 75 विद्यार्थी पाठवले आणि अल्पसंख्याक समाज ही किती 75 लक्षात ठेवा. फक्त SC जे राज्य शिष्यवृत्ती योजना होती देशांतर्गत किती होती 100 होती आणि देशाबाहेर 145 ती वॉर्ड लक्षात ठेवा. नंतर बाकीचं काय ते तुम्ही वाचून घेऊ शकता. नंतर दिव्यांगांची कला, महाराष्ट्र राज्यात दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मार्फत आहे. लक्षात ठेवा. राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम काय आहेत, संजय गांधी निराधार अनुदान, सर्वांबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन, राष्ट्रीय कुटुंब लाभ, ह्या काय राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत योजनांची ही नावं आहेत. लक्षात ठेवा. नंतर आहे मानव विकास आणि शाश्वत विकास ध्येय आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तर लक्षात ठेवा, मानव विकास निर्देशांक महत्वाचे आहे. 1990 मध्ये भारताचा मानव विकास निर्देशांक किती होता, 0.434 होता आणि आता किती 22ला 0.644 आहे. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, आपला मानव विकास निर्देशांक किती इंडियाचा जगामध्ये 134 आहे. किती 193 देशामध्ये. तर मित्रांनो PIQच्या बॅचमध्ये मित्रांना मुलांना मेट्रिक सांगितलं होती की आपण आपला मानव विकास निर्देशांक किती 134 आहे. किती देशामध्ये 193. मग 134 कसं लक्षात ठेवायचं, लक्षात ठेवा 1 2 का 4 गाणं आहे ना, 1 2 का 4 1 2 का 4 माय नेम इज लखन.
बरोबर, तेच गाणं आहे ना, 1 2 का 4 1 2 का 4. तो इतका खुश का झाला, त्याचा स्वतःचा विकास झाला म्हणून. बरोबर आहे, 1 2 का 4. ते आनंदी झाल्याच म्हणलं ते गाणं, त्याचा विकास झाला, त्याला काहीतरी भारी वाटलं म्हणून म्हणलं 1 2 का 4 1 2 का 4 माय नेम इज लखन. तर ते लखन पुरतं होतं, तर आपलं 1 3 का 4 आहे का, तर 1 2 का 4 तुझ्या एकट्याचा विकास झाला होता. बरोबर आहे. आता आपल्या देशाचा विकास झालाय, आम्ही एक पाऊल पुढे गेलो, इंडिव्हिज्युअल विकास झाला, त्याच्या एक पाऊल पुढे गेलो, देशाचा विकास झाला, म्हणून आम्ही 1 3 का 4 केलं. आमचं गाणं काय, 1 3 का 4 1 3 का 4 माय नेम इज भारत, माय नेम इज इंडिया, माय नेम इज भारत, असं लक्षात ठेवा. 1 3 का 4 असं लक्षात ठेवा. 193. 1 2 का 4 नाही, 1 2 का 4 इंडिव्हिज्युअल होतं, ते लखनचं होतं. आपलं 1 3 का 4 हे भारताचं आहे. 1 2 का 4 नाही, 1 3 का 4. 134 निर्देशांक आहे. आणि किती होत्या वेळेस 0.434 होता 90ला, आणि 22ला 0.644 लक्षात ठेवा. 90चा 0.4 आणि 22चा 0.6 लक्षात ठेवा. राऊंड फिगर लक्षात ठेवा. 90ला किती 0.4 आणि 2 प्लस झाला 0.6 असं लक्षात ठेवा. 90 0.4 0.6 असं लक्षात ठेवा. महाराष्ट्राचा किती होता 0.498, 22ला किती होता 0.695. तर मित्रांनो पॉईंट मध्ये लक्षात राहणार नाही, पण 0.4 0.6 90 0.4 22 0.6. महाराष्ट्र पण आहे 0.4 आणि 0.6. पण मित्रांनो फरक असा आहे, 0.434 होता, महाराष्ट्र 0.498 होतं. म्हणजे महाराष्ट्र मानव विकास निर्देशांमध्ये भारताच्या पुढे होता, ते पॉईंटमध्ये लक्षात ठेवा. 22ला जर पाहिलं 0.644 होता भारत आणि महाराष्ट्र होता 695. तर मित्रांनो 0.4 0.6 हे तुम्हाला मी राऊंड फिगर लक्षात ठेवायला सांगली भारत आणि महाराष्ट्र संदर्भात. पण ते जर पॉईंटमध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्र हा पुढे आहे. मग स्टेटमेंट स्वरूपात लक्षात ठेवा की मानव विकास निर्देशांमध्ये 0.4 90 आहे आणि 2022ला 0.6 आहे. पण पॉईंटमध्ये जर पाहिलं ते महाराष्ट्र आमचा पुढं आहे. पॉईंट बघितलं इकडे 0.434 होता, इकडे 0.498 आला, 0.644 होता, इकडे 0.695. मग राऊंड फिगर लक्षात ठेवा 0.4 आमचा 90ला, 0.6 आहे किती 22ला, दोन्हीही 0.04 0.6 असं लक्षात ठेवा. पण एक स्टेटमेंट लक्षात ठेवा, महाराष्ट्राचा मानव विकास निर्देशांक भारतापेक्षा जास्त आहे लक्षात ठेवा. आणि भारताचा हे काय निर्देशांक किती 1 3 आपलं आणि रँक किती 1 2 का 4 नाही, काय 1 3 का 4 193 देशांमध्ये असं लक्षात ठेवू शकता. आता आपल्याला राज्याविषयी सगळ्यात जास्त निर्देशांक कोणाचा आहे तर जास्त बट ऑब्वियस महाराष्ट्राचा आपण पाहिला 0.695 होता, तो पाहिलेला आहे रे. पण आपल्यासाठी विचारलं की सगळ्यात जास्त कोणाचा होता सगळ्यात कमी कोणाचा, तर लक्षात ठेवा गोव्याचा होता 0.760 आणि बिहारचा होता 0.577, खूपच कमी होता. 0.7 आणि 0.5 लक्षात ठेवा. ऑड फिगर आहेत, बरोबर आहे, ऑड आहेत ना. ऑड का सगळ्यात जास्त गोवा आहे, सगळ्यात कमी बिहार आहे. गो फॉर गोवा, बी फॉर बिहार. ऑड आहेत म्हणून ऑड लक्षात ठेवा. ऑड काय आहेत, एक जास्त आहेत एक कमी आहे. ऑड म्हणजे गोवा 0.7 आणि बिहार 0.5 असं लक्षात ठेवू शकतो. ऑड आहे म्हणून लक्षात ठेवा. असं प्रकारे लक्षात ठेवा. गोबीची भाजी असते ना, गोबीची जर भाजी खाल्ली तर मेसमध्ये देतात कंटिन्यू गोबीची भाजी असते. गोबीची भाजी जरी आवडत नसली तरी चांगली आहे. तुमचा निर्देशांक शरीराचा निर्देशांक चांगला होतो. कसा, जर गोबीमध्ये फायबर जास्त असतं आणि फायबरमुळे काय होतं आपली डायजेस्टिव्ह सिस्टम चांगली होते. मग त्या संदर्भात तुम्ही लक्षात ठेवू शकता गोबी आमच्यासाठी चांगला आहे. मग निर्देशांक कसा गो फॉर गोवा, बी फॉर बिहार. सगळ्यात जास्त गोव्याचा आहे 0.7, बिहारचा आहे 0.5. थोडंच लक्षात ठेवा या संदर्भात. मानव विकास कार्यक्रम लक्षात ठेवा, PYQ आहे मानव विकास कार्यक्रम मानव विकास मिशन 2006 लक्षात ठेवा. त्या संदर्भात मानव विकास कार्यक्रम किती लक्षात ठेवा 125 अति मागास तालुक्यामध्ये राबवण्यात येत आहे. किती 125 अति मागास पुढं महाराष्ट्र मानव विकास कार्यक्रम राज्यातील 125 अति मागास तालुक्यामध्ये किती 125 लक्षात ठेवा. 125 मस्तपैकी 125 125 लक्षात राहील. मानव विकास कार्यक्रम मानव विकास मिशन जे पाहिलं होतं 2006 आहे. आणि वनग्राम जे पाहिलं होतं आपण ते पण 2006 आहे. मानव वाचा हे PYQच्या बॅचमध्ये मी ट्रिक सांगितली होती. मानव वाचवा दोन्ही वाचले तर 2006ला ते लिंक करा. दोन्ही वन वाचले तर मानव वाचल, म्हणून हे दोन्ही स्कीम तुम्हाला रिलेट केल्या होत्या PYQच्या बॅचमध्ये. ह्या पण होत्या 2006 लक्षात ठेवा. मानव विकास मिशन वनग्राम मिशन 2006 लक्षात ठेवा. आणि मानव विकास कार्यक्रम जो आहे तो किती लक्षात ठेवा महाराष्ट्र मानव विकास कार्यक्रम राज्यातील 125 अति मागास तालुक्यामध्ये राबवण्यात येतो लक्षात ठेवा. नंतर बाकीचं काही ते लक्षात ठेवा, वाचून घ्या काय आहे. शाश्वत विकास ध्येय संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण सभेने सप्टेंबर 2015 मध्ये 17 शाश्वत विकास ध्येय आणि त्यामध्ये 169 उद्दिष्टांचा समावेश असलेला शाश्वत विकासासाठी अजेंडा 2023 स्वीकारला आहे. मित्रांनो 17 जे SDG आहेत ना, लाईन टू लाईन पाठ करा. PYQच्या बॅचमध्ये खूप छान सांगितलं आहे. जरी तुम्ही कोणी ऍडमिशन घेतलं नसेल PYQच्या बॅचला, डेमो लेक्चर आहे आपल्या 2023चा आपल्या त्या ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये.
तो तुम्ही पाहू शकता. भूषण दूत अकॅडमी आहे आपल्या भूषण दूत सरांची, तिथं जा प्लेलिस्टमध्ये जर गेलं व्हिडिओजमध्ये, तिथं आपला डेमो लेक्चर आहे 2023चा. तर त्यामध्ये मी भारी ट्रिक सांगितले 17 कसे लक्षात ठेवायचे. सध्या लक्षात ठेवा 17 शाश्वत विकास ध्येय आहेत आणि उद्देश किती 169 लक्षात ठेवा 169 आणि कधीच आहे 2030 पर्यंत आहे लक्षात ठेवा. आणि नंतर हे जागतिक निर्देशक आराखडा त्याला काय म्हणतात ग्लोबल इंडिकेटर फ्रेमवर्क. ग्लोबल इंडिकेटर फ्रेमवर्कनुसार किती भारत किती रँकला आहे 109ला आहे लक्षात 109 किती 167 मध्ये 109 लागतात 167 मध्ये 109 109 नवीन आहे ना ग्लोबल इंडिकेटर फ्रेमवर्क. इंडिकेटर नवीन आहे म्हणून 109. आमचं इंडिकेटर रस्त्याने चालताना तुटलं होतं, गाडी कोणातरी धडकली होती, आम्ही नवीन इंडिकेटर लावलं ग्लोबल इंडिकेटर फ्रेमवर्क नवीन लावलं म्हणे 109 लक्षात ठेवा. किती नवीन इंडिकेटर 9 रुपयाला नाही येणार ते 109ला येणार महाग आहे ना 100+9 नवीन इंडिकेटर लावलं ग्लोबल इंडिकेटर फ्रेमवर्क. आमचं इंडिकेटर नवीन आहे 109 काय हे 9 लक्षात ठेवा. 9 रुपयाला येणार नाही ना, पहिला जमाना गेला आम्ही 100+9 केले म्हणून 109 लक्षात ठेवा. 167 देशांमध्ये 109 लक्षात ठेवा, बाकी नाही लक्षात राहायचं चालेल. ग्लोबल इंडिकेटर फ्रेमवर्क नवीन इंडिकेटर आहे गाडीचा म्हणून 109 लक्षात ठेवा. राष्ट्रीय निर्देशक आराखडा काय वाचून घ्या. शाश्वत उद्देश भारत निर्देशांक काय लक्षात ठेवा. नीती आयोग देशातील शाश्वत विकास ध्येय साध्य करण्यासाठी नोडल संस्था आहे. विचारलं जाऊ शकतं की शाश्वत विकास ध्येय साध्य करण्यासाठी नोडल संस्था कोणती आहे लक्षात ठेवा. नीती आयोग आहे. कोण नीती आयोग आहे VIP. आणि शाश्वत विकास निर्देशक भारत निर्देश पहिली आवृत्ती कधी आली 2018 आली. नवीन आधी आली ती 23-24ला आली. मला लक्षात ठेवा की पहिली आली 2018 नंतर कधी आली 23-24ला म्हणजे किती लक्षात ठेवा 6-8-24 म्हणजे जवळपास 5 ते 6 वर्षांनी आलेली दिसेल बरोबर आहे. 5 वर्षांनी आली 8 आणि 5 13 म्हणजे 23-24 म्हणजे 5 वर्षांनी आली. आपण कार्यक्रम आपला 5 वर्षाचा असतो. 2018 आपल्या सवय पंचवार्षिक योजनांची म्हणून लक्षात ठेवा 2018 आणि 23-24 असं की 18-5 किती 18-5-23 होता मग 23-24 लक्षात ठेवा. पहिली आली 2018ला 5 वर्षांनी आली 23-24 लक्षात ठेवा. महाराष्ट्राचा गुणांक 73 होता, अखिल भारताचा गुणांक 71 होता. म्हणजे नेहमी तुम्ही जर महाराष्ट्र मानव विकास निर्देशांकामध्ये पुढंच इथं पण शाश्वत विकास भारत निर्देशांक स्वतःचा 2 निर्देशांक आहे त्यामध्ये आम्ही पुढे. भारताचा किती 71 आहे आणि महाराष्ट्राचा किती 2 पुढे आहे 71-73 लक्षात ठेवा. 71-73 71-73 आणि 72-73 आमचा दुष्काळ पडला होता असं काहीतरी ऑड लक्षात ठेवायचं. 71-71 कोणाचा आहे इंडियाचा आहे. 73 कोणाचा आहे लक्षात ठेवा भारताचा आहे सॉरी महाराष्ट्राचा आहे. 71 भारत आणि 2+नाही 73ला आमचा 72-73चा दुष्काळ होता. 72-73 लक्षात ठेवा. 73 आहे पण ते लिंक करा असं काहीतरी. महाराष्ट्राचा गुणांक 73 आहे भारताचा 71. भारत काय आहे -1 माग आहे असं पण लक्षात ठेवू शकता बरोबर आहे. -2 71 किंवा महाराष्ट्र +2 पुढे आहे. काही केलं तर एकच आहे पण महाराष्ट्राचा दुष्काळ 72-73 होता मग आमचा गुणांक पण तसाच आला 73 असं काहीतरी लक्षात ठेवू शकता तुम्ही बरोबर आहे. 73 महाराष्ट्र 71 भारत. 3G 4G मोबाईल इंटरनेट सुविधा असलेल्या गावांची टक्केवारी किती लक्षात ठेवा. मित्रांनो महाराष्ट्राची 92 आणि भारताची 95 आहे लक्षात ठेवा. 92-95 म्हणजे बऱ्यापैकी आपण पोहोचलो आहोत. राज्य निर्देशांक आराखडा आहे तो तुम्ही पाहून घ्या. नंतर जिल्हा निर्देशांक आराखडा तो पाहून द्या. शाश्वत विकास ध्येय नागरी निर्देशांक आपण जे केलं त्यामध्ये 21-22 प्रकाशित झाला. त्यानुसार जर पाहिले तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे पुणे नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर मुंबई यांचं काय आहे या 5 शहरांचा समावेश केलेला आहे. त्याचं लक्षात कोणाकोणाचा पुणे नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर मुंबई. आणि पुण्याचा जर पहिला गुणांक किती होता सगळ्यात जास्त होता 71 होता. नागपूरचा 69 होता. नाशिकचा 67 होता. 65 छत्रपती संभाजी मुंबईचा 64 होता. तर विचार जाऊ शकता सगळ्यात जास्त गुणांक कोणाचा होता तर रँकिंग लक्षात ठेवा पुणे नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर मुंबई. शाश्वत विकास ध्येय शाश्वत विकास कुठं होतं पुण्यामध्ये सगळ्यात जास्त झाड आहेत आणि नंतर कुठे तर नागपूरमध्ये. जर तुम्हाला विचारलं की तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये कुणाला पोस्टिंग पाहिजे तर बरेच जण अधिकारीमध्ये आम्हाला पुणे पाहिजे. पुणे का एकदम पर्यावरण चांगलं आहे. पुणे नंतर कुठं जर पाहिलं तर नागपूर चांगलं आहे. नागपूर नंतर जर विचारलं तर नाशिक आहे. हे तुम्ही जर पाहिलं पुणे ही मोठी बहीण आहे एकदम पर्यावरणदृष्ट्या खूप छान आहे. त्याच्या जुळ्या बहिण्या नागपूर आणि नाशिक आहे. पुण्यामध्ये नाही पोस्टिंग भेटलं आम्ही नागपूरला जाऊ. नागपूरला नाही भेटलं आम्ही नाशिकला जाऊ बरोबर आहे का. तर शाश्वत विकास ध्येय चांगले दिले म्हणून शाश्वत विकास चांगला आहे म्हणून मग स्वतःचा विकास चांगला व्हायचा म्हणून आम्ही कुठे पहिली पोस्टिंग घेणार. बऱ्याच जणांचा कल असतो पुणे नंतर नाही भेटलं तर नागपूरला जाऊ. नागपूर नाही भेटलं तर नाशिकला जाऊ. मग शेवटी मग आहे छत्रपती संभाजीनगर आणि 5 मुंबई असं लक्षात ठेवा. पुण्याला नाही पोस्टिंग भेटली आम्ही नागपूरला जाणार. नागपूरला नाही भेटली आमचा ऑप्शन तिसरा नाशिक आहे. पुणे नागपूर नाशिक आणि नाहीच भेटली तर मग मराठवाड्यामध्ये गेलो छत्रपती संभाजीनगर बेस्ट आहे आणि वस्तू कंडिशनला ठीक आहे मुंबई देऊन टाका असं लक्षात ठेवू शकता. अशा प्रकारे आपलं हे मित्रांनो सामान्य क्षेत्र भाग 10 आपले भाग 1 2 3 4 5 झालेले आहेत. आणि अशा प्रकारे हा खूप चांगल्या प्रकारे आपण डिस्कस केला आहे. हा लेक्चर चांगलं पहा
ट्रिक्स लक्षात ठेवा आणि बॅच झाल्यानंतर तुम्ही काळजीपूर्वक या गोष्टी आपले जर झेरॉक्स काढले असतात झेरॉक्स काढल्याचं वाचून घ्या किंवा जेवताना किंवा इकडे मोकळ्या वेळेमध्ये जर PDF आपल्या शिवा असतील त्या PDF स्क्रोल केलं एवढं केलं तरी तुमची चांगल्या प्रकारे रिव्हिजन होईल. आपल्या महाराष्ट्र इकॉनॉमी सर्वे असेल भारताचा इकॉनॉमी सर्वे यामध्ये आपल्या जवळपास 35 ते 40 क्वेश्चन ॲज इट इज आपल्याला GS3 आणि GS4 मध्ये आलेले दिसतील. त्यामुळे हे काळजीपूर्वक घ्या आणि ट्रिक्स टेक्निक्स ह्या पण चांगल्या प्रकारे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि ठीक आहे, आज इथे थांबूयात. आजचं पण लेक्चर खूप मोठं झालं होऊन द्या, पण आपल्यासाठी कामाचं आहे म्हणून झालेलं आहे मोठं. ठीक आहे, थांबू इथं आणि ऑल द बेस्ट. राज्य सेवा मुख्य परीक्षा 2024. नेहमीच आपलं भीती वाटलं ते एकच सांगायचं स्वतःला, काय डर के आगे जीत आहे, काय डर के आगे जीत आहे. काही जरी वाटलं कुणी आला मित्र मला मी टेन्शन मध्ये त्याला एकच बोलायचं डर के आगे जीत आहे. का तर भीतीच्या पलीकडे काय असते, जीतच असते. कोणत्याही गोष्टीची आधी भीती वाटते, नंतर आपला विजय मिळायला आपण पाहतोच. खूप मोठे मोठे क्रिकेटर लाखोनी क्राऊड असतो, घाबरतात, थोडं एन्जॉय माणूस आहे, भीती वाटणारच. पण शेवटी तुम्ही जर पाहिलं विराट कोहली असेल रोहित शर्मा असेल शेवटी 6 मारून 4 मारून मॅच आपली ताब्यात आणतात आणि मॅच जिंकून देतात. हे प्रत्येकाच्या बाबतीत होतं. त्यामुळे भीचं नाही आणि सगळं आपल्याला चांगला वेळ भेटायला आहे. एक्झाम पुढे गेली त्याचा चांगला युटिलाइज करा. आपल्यासाठी गोल्डन नाही तर काय प्लॅटिनम ऑपॉर्च्युनिटी आहे. ठीक आहे मित्रांनो, थँक्यू.